निमित्तानं या प्रचार कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं आलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे विरोधी पक्षनेते एक धुरंधार असं नेतृत्व अंबादासदादा गांधी त्यांच्यासोबत आलेले आनंदजी धानेकर आपल्या तालुक्याचे तालुका प्रमुख तसेच आमचे या परिसरातील एक नेतृत्व ज्यांना सर्व जनमानसामध्ये खूप एक लोकप्रिय असं व्यक्तिमत्व मुरली चौधरी जे सभापती आहेत आपल्या मार्केट कमिटीचे, तसेच आपले सर उमेदवार अजय भैया यशवंत गुरुकुल आणि तिकडल्या पंचायत समितीतील राहुल जाधव बाळासाहेब पाटील म्हणून मला वाटतं अशा विचाराचे लोक निवडून येता कामा नये. आपण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वंचित बहुजन आघाडी या युतीला या आघाडीला मतदान करा. तिन्ही उमेदवार चांगल्या पद्धतीनं काम करतील, जनतेची सेवा करतील एवढं अवचन मी आपल्याला देतो थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. त्यापैकी शिवसेनेचे अधिकृत उमेदवारी भेटते आणि त्याच्यानंतर पहिल्यांदा अधिकृत उमेदवारी भेटते, मध्याकाळात अधिकृत उमेदवारी भेटते. विधी फुटल्याचा हा फायदा आहे. परंतु आता जसा फायदा आहे तसा तो करून दाखवणं जबाबदारी तुमची. इथे राजकीय बोलत बसत नाही, कारण हे सगळे संघटनेचे लोक. मी हा राजकीय भाषण करत नाही, पण आता आपल्याला चिन्ह मिळालेलं आहे, आपल्याला उमेदवार चांगले मिळालेले आहे. जिल्हा परिषद पंचायत समितीला तिकडच्या गणात वंचितला आपण जागा पोहोचतो. मला काल कोणतरी एक पोस्टर पाठवले तर आपलं ते घड्याळ आणि काँग्रेस, पण युती तर आपली झालेली, महाविकास आघाडी आपली झालेली. ही जागा शिवसेनेला सुटलेली आणि तिकडची जागा आरेगावची जागा काँग्रेसला सुटली. तर काँग्रेसवाले असं करत असतील तर मला वाटतं इथं तालुका करून बसलेले, बरोबर का? आपल्याला त्याची दखल घ्यावी लागेल. परंतु असं होऊ नये अशा प्रकारच्या सूचना आपण आपल्या स्तरावर एकमेकात द्याव्या. अनेक विषय सगळी प्रस्तावित मंडळी उभी आता कोणतरी सांगितलं का हा उभा होता तो उभा होता. हे उमेदवार पहिल्यांदा निवडणूक लढतात जिल्हा परिषद पंचायत. नवीन उमेदवार आहे, काम करण्याची इच्छा असणारे लोक आहेत. म्हणून मी आपल्याला विनंती करेल, आवाहन करेल, हे सगळे आपण पाहिलेले, भाजप पण पाहिले या भागात आणि काँग्रेस पण बघितलेले. खरं पाहिलं गेलं शिवसेनेला उद्धवजीच्या नेतृत्वाखाली जी शिवसेना काम करते तिला आपण संधी द्या. कारण या भागात मला चांगलं आठवतं, शिवसेनेच्या ताकदीनंच भाजप वाढलेलं आहे. भाजप नव्हतं, शिवसेनेच्या ताकदीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी आली. ते सगळे कार्यकर्ते मला चांगल्या पद्धतीनं माहिती होते. ठीक आहे, परंतु आता आपल्याला संधी आलेली आहे. मी आपल्याला विनंती करेल, कारण ज्या पद्धतीनं भारतीय जनता पार्टी काम करते त्या पद्धतीनं जर बघितलं तर फक्त निवडणुका जिंकणारी कंपनी कशी असते तशी भारतीय जनता पार्टी झाली. ती पार्टीने राहिली, आता ती कंपनी झाली. कंपनी इलेक्शन जिंकणारी कंपनी. मग ईव्हीएम मॅनेज कर, हे कर, ते कर, इकडं कर, पैसे वाढ, जाहिराती दे, हे धंदे करायचे, निवडणुका जिंकणारे. कंपनी कशी येऊ तेव्हा प्रोडक्शन वाढवतं, काही करतं. कामगाराला किती वेटेज जातं, 8 तासाचे 10 कामगार, प्रोडक्शन वाढवा. तसं भारतीय जनता पार्टीचं झाले. आणि ही कंपनी आहे ना, कंपनीचा डोलारा कधी शेअर बाजार खाली होईल सांगता येत नाही. काल परवा सोनं 1,83,000 होतं, आज एकदम 1,60,000 आलं, बरोबर आहे. शेअर बाजारने आता बातमी तीच वाढत होतं, 3,000 कोटीचं नुकसान. शेअर बाजार एकदम खाली आला सोन्याच्या भावाने, चांदीच्या भावाने. तशी कंपनी आहे ना, तर कंपनीचा भाव कधी खाली होईल भारतीय जनता पार्टीचं सांगता येत नाही. ते आपल्या हाताने लक्षात. म्हणून उमेदवारांना सांगेल की आपण जसं घरोघरी प्रचार करतात तसा मतदार यादीचा नीट अभ्यास करून त्याच्यावर लक्ष द्या. बाकीचे ते काय करतील त्यांची सिस्टीम वेगळी, आपली सिस्टीम ही संघटनेच्या आधारावर आहे. म्हणून अण्णा असतील, भालेकर आपले तालुका प्रमुख असतील, यांना मी सूचना करेल की इथं मायक्रो प्लॅनिंग संघटनात्मक ताकदीचं करा. आणि मला वाटतं संघटनात्मक आपली बूथची रचना आहे, शाखेची रचना आहे, याच्या मार्फत मतदार यादीच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचा. विजय आपला ज्या पद्धतीनं जिल्हा असेल, राज्य असेल, देशात असेल राजकारण चालू आहे. शेतकऱ्यांची कशी फसवणूक अडवणूक चालू, मी काही सांगण्याची गरज नाही.
शेतमालाच्या भावाची स्थिती काय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे सुजाण नागरिक आहात. अतिवृष्टी झाली, त्याचं नुकसान भरपाई आपल्याला पोहोचले की नाही पोहोचले आपल्यालाच माहिती. शेतकऱ्याच्या सगळ्या योजना पीक 1 रुपयाचं पीक विमा असेल, वेगवेगळ्या योजना बंद केल्या जातात. आता मी इथं सहज बातमी वाचत होतो, त्याची आरोग्य सुविधा 2023 ला मोफत सुरू केली, पुन्हा फीस लावायचं चालू आहे. आता याच्यात बातमी मी कुठेतरी मी याच्यात बातमी वाचली की आता त्याला जे आरोग्य केंद्र ना इथं आता मोफत कंपनी कशी येऊ प्रोडक्शन वाढवतं, काही करतं, कामगाराला कितीही वेटेज जातं, 8 तासाचे 10 तेच कामगार प्रोडक्शन वाढवतात. तसं भारतीय जनता पार्टीचं झालं. आणि ही कंपनी आहे ना, कंपनीचा डोलारा कधी शेअर बाजार खाली होईल सांगता येत नाही. काल परवा सोनं 1,83,000 होतं, आज एकदम 1,60,000 बरोबर आहे. शेअर बाजाराने आता बातमी 3 वाजत होतं 3,000 कोटीचं नुकसान. शेअर बाजार एकदम खाली आला सोन्याच्या भावाने, चांदीच्या भावाने. जशी कंपनी आहे ना, तर कंपनीचा भाव कधी खाली होईल भारतीय जनता पार्टीचं सांगता येत नाही. की आपल्या हातात आहे, लक्षात. आम्ही उमेदवारांना सांगेल की आपण जसं घरोघरी प्रचार करणार तसा मतदार यादीचा नीट अभ्यास करून त्याच्यावर लक्ष द्या. बाकीचे ते काय करतील त्यांची सिस्टीम वेगळी, आपली सिस्टीम ही संघटनेच्या आधारावर आहे. म्हणून अण्णा असतील, भालेकर आपले तालुका प्रमुख असतील, यांना मी सूचना करेल की इथं मायक्रो प्लॅनिंग संघटनात्मक ताकदीचं करा. आणि नॉट तर संघटनात्मक आपली बूथची रचना आहे, शाखेची रचना आहे. याच्या मार्फत मतदार यादीच्या माध्यमातून मतदारापर्यंत पोहोचा निश्चित विजय आपला आहे. त्या पद्धतीनं जिल्हा असेल, राज्य असेल, देशात असेल, राजकारण चालू आहे. शेतकऱ्यांची कशी फसवणूक काढवणूक चालू आहे, काही सांगण्याची गरज नाही. शेतमालाच्या भावाची स्थिती काय आपल्याला सांगण्याची आवश्यकता नाही. आपण सगळे सुजाण नागरिक आहात. अतिवृष्टी झाली, त्याचं नुकसान भरपाई आपल्याला पोहोचले की नाही पोहोचले आपल्यालाच माहिती. शेतकऱ्याच्या सगळ्या योजना पीक 1 रुपयाचं पीक विमा असेल, वेगवेगळ्या योजना बंद केल्या जातात. आता मी इथं सहज बातमी वाचत होतो, त्याची आरोग्य सुविधा 2023 ला मोफत सुरू केली, पुन्हा फीस लावायचं चालू आहे. आता याच्यात बातमी मी कुठेतरी मी याच्यात बातमी वाचली की आता त्याला जे आरोग्य केंद्र ना इथं आता मोबाईल इथं फीस लावायचा आता सरकार विचार करते. आर्थिक डब घ्यायला आल्यामुळे असेच आर्थिक डब घ्यायला आले. राज्य सुद्धा बुडवायच्या मागे लागले पाहिजे. राज्यावर 9.5 लाख कोटीचं कर्ज आहे आताच्या घरी. म्हणून मला असं वाटतं अशा विचाराची